भारतासाठी 1962, 1965 आणि 1971 या तीनही युद्धामध्ये भाग घेऊन जिवंतपणे परत आलेले सार्जंट सदानंद चिखले यांचं वय 90 वर्ष आहे। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना संबोधित करावं। सार्जंट सदानंद चिखले। नमस्कार मंडळी, मी तीन युद्धामध्ये भाग घेतलेला आहे। 1961चं हे गोव्याचं युद्ध, 1962 चायना लडाख आणि 1965 पाकिस्तान या तिन्ही युद्धामध्ये भाग घेतलेला आहे। आणि मला अतिशय आनंद वाटतो की त्या काळी आणि आज काळी आपलं सैन्य केव्हाही मागे हटलेलं नाही। आणि आजही या सिंदूर कार्यक्रमामुळे मला आणखीन अभिमान वाटला की ह्याच्यामध्ये आमच्यापेक्षाही हे सिंदूरचं ॲक्शन झाली ती आमच्यापेक्षाही उत्तम झाली असं आम्ही समजतो। धन्यवाद। भारत माता की। जरा पीछे वाले झंडा भी ऊपर, झंडा भी ऊपर। भारत माता की, भारत माता की। आता आपल्या समोर महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री, आपण जोरदार टाळ्यांनी यांचं स्वागत करूया। एकनाथ शिंदे साहेबांना मी विनंती करतो की या तिरंगा यात्रेला त्यांनी संबोधित करावं। भारत माता की, भारत माता की। छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की। आजच्या तिरंगा रॅलीला उपस्थित राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, आपले मनोज शुक्लाजी, रवींद्र चव्हाण, व्यासपीठावरील सर्व आपले सैनिक आणि सर्व माझे सहकारी मंत्री आणि उपस्थित सर्व या देशावर, तिरंग्यावर आणि भारतीय लष्करावर प्रेम करणारे सर्व या ठिकाणी उपस्थित देशभक्त बांधव भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, खरं म्हणजे आजची तिरंगा रॅली आपल्या भारतीय सैन्य दलाच्या शौर्याच्या सन्मानार्थ आपण आयोजित केली आहे। आशिष शेलार यांनी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी ही आयोजित केलेली रॅली खरं म्हणजे देशभक्तांना खऱ्या अर्थाने पाठिंबा देणारी, त्यांच्या वीरतेचा, शौर्याचा सन्मान करणारी ही तिरंगा रॅली आहे। आणि म्हणून मी लष्कराच्या तिन्ही आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या जवानांचं, अधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो। आणि त्याचबरोबर या ठिकाणी पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम, जशास तसं उत्तर देण्याचं काम, आपल्या बहिणींचं सिंदूर पोसण्याचं काम ज्या पाकिस्तानने केलं ते ऑपरेशन सिंदूर या ठिकाणी करणारे आपल्या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं अभिनंदन करतो। कारण पहलगाम मध्ये झालेला हल्ला आणि आपल्या निरपराध लोकांचे घेतलेले बळी आपल्या
कुटुंबियांच्या समोरच त्यांना गोळ्या घालण्याचं पाक धार्जिण्या आतंकवाद्यांनी केलं, पण त्याचा बदला देशवासियांच्या मनातली खदखद, चीड, बदल्याची भावना, सूड हे सगळं ओळखून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आणि आपल्या लष्कराने ईट का जवाब पत्थर से, खून का बदला खून से, आणि एवढ्यावर थांबले नाही तर गोली का बदला मिसाइल से दिया। आणि आता काल देशाचे प्रधानमंत्री म्हणाले गोली चलेगी तो यहाँ से तोप गोले चलेंगे आणि पाकिस्तानचं नामो निशान मिटून जाईल। आणि म्हणून आतापर्यंत कधी अशा प्रकारची ऍक्शनला रिॲक्शन घेण्याची हिंमत कुठल्याही प्रधानमंत्र्यांनी दाखवली नाही, कुठल्याही राज्यकर्त्यांनी दाखवली नाही। 26/11चा हल्ला मुंबईवर झाला, बॉम्बस्फोट झाले, सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानांची मुंडकी का छाटून पाकिस्तानमध्ये नेण्याचं पाप पाकड्यांनी केलं, परंतु तेव्हा देखील राज्यकर्त्यांनी हिंमत दाखवली नाही। परंतु ही हिंमत दाखवणारे आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे आपले आहेत आणि त्यांचा आपल्याला अभिमान आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थाने बाप बाप होता है। आणि म्हणून पाकिस्तानला बाप काय असतो ते दाखवण्याचं काम त्यांच्या एअर स्ट्रीप आणि त्यांचे 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करून आपल्या लष्कराने दाखवून दिलं। खरं म्हणजे आपल्या लष्कराने संयमी भूमिका घेतली, प्रधानमंत्री महोदयांनी संयमी भूमिका घेतली। आपण फक्त त्यांचे आतंकवादी अड्डे उद्ध्वस्त केले, कुठल्याही सिव्हिलियन नागरिकाला त्रास दिला नाही, परंतु पाकिस्तानने उलट काम केलं। आणि सीज फायर झाल्यानंतर देखील पाकिस्तानने आपली अवकात जात दाखवली, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं। आणि म्हणून ती छाटण्याची हिंमत फक्त आणि फक्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींमध्ये आहे। आणि म्हणून मी आज जास्त बोलत नाही, मुख्यमंत्री महोदयांना देखील मार्गदर्शन करायचं आहे, परंतु मी एवढंच सांगतो, हा भारत नवीन भारत आहे, नया भारत आहे, घुस के मारने वाला भारत है। आणि पाकिस्तानला वाटलं नव्हतं की इतके आतमध्ये येऊन घुसून मारतील। आता त्यांना सांगितलेलं आहे पुढे, याच्या पुढे तुमच्याकडून आतंकवाद्याकडून आलेली गोळी किंवा हल्ला हा युद्ध समजला जाईल। आणि आता कुठली चर्चा नाही, फक्त पाक व्याप्त काश्मीरवर चर्चा आणि दहशतवाद बंद करण्यावर चर्चा। हे धाडस लागतं, हे हिंमत लागते, त्या देशाच्या प्रधानमंत्री मोदीजींनी दाखवली आहे। आणि म्हणून यासाठी देशवासियांनी सगळ्यांनी प्रधानमंत्र्यांच्या मागं आणि सर्व आपले नेव्ही, आर्मी, एअरफोर्स या लष्कराच्या मागं उभं राहिलं पाहिजे। परंतु काही लोक याचं देखील राजकारण करतायत, किती मेले किती गेले त्यांचा हिशोब मागतायत। अरे थोडी तरी लाज वाटली पाहिजे, जनाची नाही तर मनाची तरी। अशा वेळेस देशभक्ती आणि राष्ट्रभक्तीच प्रत्येकाच्या अंगात संचारली पाहिजे। आणि म्हणून तुम्ही सगळेजण आलेला आहात, हे तिरंगा रॅली सगळे देश बघतात। तुम्हाला देखील मी मनापासून धन्यवाद देतो, मनापासून तुमचं अभिनंदन करतो। आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांच्या मागं आणि लष्कराच्या मागं उभं राहण्यासाठी ही आणि त्यांचं शौर्य आणि त्याचा सन्मान करण्यासाठी तिरंगा रॅली आयोजित केले। मी मनापासून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की, भारत माता की। धन्यवाद शिंदे साहब। वंदे मातरम। सिंदूर का हिसाब चुकाया है। कुछ सूचना है, युवा मोर्चा घोषणा है, जोरदार आवाज से सब देंगे। घोषणा बहुत अच्छी है। सेना ने दम झोंका है, ये मैं कहूंगा, सेना ने दम झोंका है। आपने कहना है
आतंकवाद को ठोका है। आपने कहना है आतंकवाद को ठोका है। सेना ने दम झोंका है, सेना ने दम झोंका है। अभी यहाँ पर माननीय देवेंद्र जी के बोलने के बाद हम सभी लोग तुकाराम ओंबले जी के उस स्टैचू स्मारक तक साथ मर चलेंगे। देवेंद्र जी के पीछे, एकनाथ जी के पीछे, अपने माजी सैनिकों के पीछे 5 की कतार में जाएंगे। कोई भी गड़बड़ या मुंबई वासियों को तकलीफ नहीं होगी। सुनील राणे जी, अरे घर में घुस के मारा है। आता आपल्या समोर ज्यांच्या भाषणाने देशभक्ती, देशप्रेम, एक नवीन स्फूर्ती आपल्या सगळ्यांमध्ये येते असे महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मी आमंत्रित करतो। जोरदार भारत माता की, भारत माता की। सन्माननीय लोकप्रिय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब। घर में घुस के मारा है। भारत माता की, भारत माता की। छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। माझ्यासोबत एकदा म्हणायचं आहे, सुन ले बेटा पाकिस्तान, बाप है तेरा हिंदुस्तान। सुन ले बेटा पाकिस्तान, सुन ले बेटा पाकिस्तान, बाप है तेरा हिंदुस्तान। सुन ले बेटा पाकिस्तान, बाप है तेरा हिंदुस्तान। आज तिरंगा यात्रेच्या निमित्ताने सर्वप्रथम हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आणि ज्यांच्याबद्दल असं म्हटलं गेलं, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, असे छत्रपती संभाजी राजे यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांनाही नमन करतो। आणि आज तिरंगा यात्रेच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी, सुप्रसिद्ध कवी लेखक मनोज मुंतशिर शुक्लाजी, आशीष शेलारजी, रवींद्र चव्हाणजी, पंकजाताई मुंडे, मंगल प्रभात लोढा, प्रवीण दरेकरजी, संजय उपाध्यायजी, मिहिर कोटेचाजी, सुनील राणेजी, अतुल भातकळकरजी, पराग शहाजी, अमित साटमजी, चित्राताई वाघ, विद्याताई ठाकूर, गोपाल शेट्टीजी, पवन त्रिपाठीजी, विशेष रूपाने मंचावर उपस्थित असलेले कॅप्टन शंकर कदम, सुभेदार किसन कदम, श्री विजय जगताप, पोपटराव दाते, 90 वर्षाचे तरुण ज्यांनी 3 युद्धामध्ये भाग घेतला ते सदानंदजी चिखले, हवालदार शंकर कुंभार, संजय निकम, या ठिकाणी विशेष रूपाने उपस्थित असलेल्या आमच्या स्काउटच्या सर्व या ठिकाणी कॅडेट्स आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, आज तिरंगा यात्रेच्या माध्यमातून आमच्या देशाच्या सैन्य दलाच्या प्रती आमचे धन्यवाद देण्याकरता, त्यांच्या प्रती आभार मानण्याकरता आम्ही सगळे लोक या ठिकाणी एकत्रित झालो। ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतीय सेनेने दाखवून दिलं, हमें कोई झुका नहीं सकता, हम न झुकेंगे, न रुकेंगे, न बिकेंगे, न थकेंगे। अशा प्रकारे भारतीय सेनेची ताकद काय आहे, ही ताकद आपल्याला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाहायला मिळाली। पहलगाम मध्ये आमच्या 27 बांधवांना
ज्या बर्बरतेनं मारण्यात आलं, धर्म विचारून मारण्यात आलं, कुटुंबासमोर मारण्यात आलं, बायको समोर नवऱ्याला मारलं, मुलांसमोर बापाला मारलं, अशा प्रकारचं बर्बरतापूर्ण हत्याकांड या भारताच्या नव्हे तर जगाच्या इतिहासात अलीकडच्या काळात आपल्याला पाहायला मिळालं नव्हतं. आणि म्हणूनच देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी जी ने सांगितलं, जिन इरादों ने भारत में इस प्रकार का काम किया है, जिन इरादों ने दहशतवाद को भारत में इस प्रकार से हमारे लोगों को मरने पर मजबूर किया है, उन इरादों को और उन इरादों के इंफ्रास्ट्रक्चर को चकनाचूर कर दिया जाएगा. आणि आपल्या माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर हे लॉन्च केलं. कारण आमच्या भगिनींचं जे कुंकू होतं ते पुसण्याचं काम ज्या आतंकवाद्यांनी आणि ज्या देशांनी केलं होतं त्याला नेस्तनाबूत करण्याकरता ऑपरेशन सिंदूरची सुरुवात झाली. आणि ऑपरेशन सिंदूर मध्ये अतिशय अचूक पद्धतीनं, प्रिसिजन पद्धतीनं भारतीय सैन्याने आतंकवाद्याचे 9 अड्डे हे पाकिस्तान मध्ये घुसून त्या ठिकाणी उद्ध्वस्त करून टाकले. मला सर्वात जास्त आनंद कशाचा असेल तर ज्या ठिकाणी त्या हरामखोर कसाबनी प्रशिक्षण घेतलं तो अड्डा देखील या ठिकाणी नेस्तनाबूत करण्याचं काम केलं. आणि एवढंच नाही तर आपल्या मुंबईचे अपराधी असलेले मसूद अझहर असेल, त्या ठिकाणी अबू जिंदाल असेल, त्यांनाही ठोकण्याचं काम या ठिकाणी आपल्या सैन्याने केलं. आणि हे 9 जे काही आम्ही हल्ले केले, या 9 हल्ल्यांचं सगळ्यात मोठं महत्व काय आहे तर पाकिस्तानच्या आतमध्ये ज्या ठिकाणी पंजाब प्रांतामध्ये शेवटच्या टोकाला जिथे त्यांना वाटायचं इथे कधीच भारतीय सेना पोहोचू शकत नाही, म्हणून सगळ्या आतंकवाद्यांना ज्या ठिकाणी परिवारासहित राहायला जागा दिली होती, पनाह दिली होती, त्यांचे अड्डे तयार केले होते, ज्या ठिकाणी या सगळ्या आतंकवाद्यांकरता सेफ हाऊस तयार केले होते, नेमकं तिथे जाऊन भारतीय सेनेने ठोकलं आणि ते सगळे अड्डे उद्ध्वस्त केले. आणि पाकिस्तानला हे दाखवून दिलं, अरे तुम कहीं पर भी छुपोगे हम घुसकर मारेंगे, हम तुमको छोड़ने वाले नहीं है. हे या ठिकाणी भारतीय सेनेने दाखवून दिलं. आणि त्याच्यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मला या गोष्टीचा अभिमान आहे, एकही त्यांचा हल्ला यशस्वी होऊ शकला नाही. त्यांनी मोठ्या प्रमाणात मिसाईलचा वापर केला. त्यांचे सगळे मिसाईल हवेमध्येच भारतीय सेनेने उडवून दिले. त्यांनी ड्रोनचा वापर करायचा प्रयत्न केला, एकही त्यांचा ड्रोन हल्ला यशस्वी होऊ शकला नाही. त्यांनी F-16चा वापर करायचा प्रयत्न केला, त्यांचे F-16 पाडण्याचं काम हे आमच्या डिफेन्स सिस्टीमनी केलं. भारताने हे दाखवून दिलं आमची डिफेन्स सिस्टीम इतकी मजबूत आहे की त्याच्यामध्ये घुसण्याची ताकद पाकिस्तानची नाही. एकही हल्ला पाकिस्तान भारतावरचा यशस्वीपणे करू शकला नाही. पण ज्यावेळी त्यांनी हल्ला केला त्यावेळी त्याचा जबाब देण्याकरता भारताने जवाबी हल्ला त्यांच्या सैनिकी तळांवर केला. पाकिस्तान घाबरला. पाकिस्तानला भारताची कॅपेबिलिटी माहिती नव्हती, ब्रह्मोसची ताकद ही पाकिस्तानला माहिती नव्हती. ज्यावेळी त्यांचं एक सैनिकी तळ उद्ध्वस्त झालं त्यावेळी हाच पाकिस्तान जगाच्या पाठीशी सगळ्या देशांकडे गेला
आता युद्धबंदी करा, आता मध्यस्थी करा, आता युद्धबंदी करा, आता मध्यस्थी करा. भारताने सांगितलं पाकिस्तानला युद्धबंदी करायची असेल त्यांनी आमच्या पुढे गुडघे टेकावे. त्यांच्या सैनिकी अधिकाऱ्यांनी आम्हाला फोन करून त्या ठिकाणी विनंती करावी तर आम्ही युद्धबंदी करू. आणि पाकिस्तानच्या सेनेला आपल्याला फोन करून विनंती करावी लागली, त्यानंतर ही युद्धबंदी झाली. बंधू भगिनींनो, भारतीय सेनेची जी ताकद आहे ही ताकद पहिल्यांदाच आपल्याला पाहायला मिळाली, जगाला पाहायला मिळाली. भारतीय सेना आता अभेद्य आहे हे देखील आपल्याला पाहायला मिळालं. अशी आपली सेना आणि त्या सेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेले भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी, याच्यामुळे भारताची ताकद आपल्याला समजली. आणि म्हणूनच आज ही तिरंगा यात्रा आपल्या सैनिकांना मान देण्याकरता, आपल्या शहीदांना मानवंदना देण्याकरता आणि भारताची ताकद ही जगाला दाखवण्याकरता आपण या ठिकाणी काढलेली आहे. मला विश्वास आहे भारताचा तिरंगा असाच फडकत राहील, या तिरंग्याला असाच सन्मान मिळत राहील. आणि म्हणून सर्व सैनिकांचं मनापासून अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की. सर्व सैनिकांनी पुढे यायचं. माजी सैनिक देवेंद्रजी, एकनाथजी, रवींद्र चव्हाणजी, मंगलजी, सैनिक बाजूला बाजूला या बाजूला या बाजूला सैनिकाला येऊ द्या पुढे. देवेंद्रजी, एकनाथजी आणि स्वातंत्र्य सैनिक तिरंगा हातात घेऊन त्या ठिकाणी माजी सैनिकांच्या हातात, चव्हाण साहेबांच्या हातात बोलो भारत माता की. भारत माता की. भारत माता की. सेना ने दम झोंका है. सेना ने दम झोंका है. भारत माता की. आता देवेंद्रजी, शिंदे साहेब, चव्हाण साहेब आणि आपले माजी सैनिक पुढे जातील. सगळे त्यांच्या मागोमाग आपण चालू आणि तुकाराम ओंबळे चौकापर्यंत आपण जाऊ. धन्यवाद. सुनील लाडेजी सूचना दे. चला, सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, सर्व नागरिकांना विनंती आहे की माननीय मुख्यमंत्री पुढे गेल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी इकडनं जायचं आहे. तेजिंदर यहाँ से जाना है. आप लोग सभी लोग समुंदर की दिशा में मुड़ जाओ. एक साथ समुंदर की दिशा में देखो. सभी लोग जो यहाँ पर खड़े हैं, सर्व नेत्यांना विनंती आहे की ते पुढे गेल्यानंतरच नागरिकांनी त्या कॅफेच्या पुढे निघायचं आहे. आणि सर्व स्काउट गाईडच्या मुला मुलींचं मी अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. तुम्ही इथेच थांबायचं आहे. सगळ्यांनी, पालकांनी, विद्यार्थ्यांनी आणि सगळ्या मुला मुलींनी आणि शिक्षकांनी, शिक्षिकेंनी आणि सगळ्यांनी. त्यामुळे लेकिन आएगा नहीं वो. बैठो.
बोलता रहूंगा। लोग इस तिरंगा रैली में जुड़े हैं।
में जाने दो यार। तू भाऊ उधर जाने, उसको उधर से लेने बोल। टेम्पो वाले को इधर आने बोल। अरे मित्रा, त्या टेम्पोवाल्याला ना साईडून यायला बोल, आम्हाला शॉर्ट्स नाही भेटत आहे. कॅमेरा सीएम भेटत नाही आम्हाला. सीएम रवी दादा उतरायचं का? प्रमुख उपस्थिति में सन्माननीय महाराष्ट्र के लोकप्रिय उप मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे जी के साथ हम सभी नागरिकों ने आज की तिरंगा यात्रा में जो उपस्थिति की है, इससे आप सबको लाख लाख धन्यवाद. भारत माता की. त्याला आवाजात दम पाहिजे. हात वर करा, आपापल्या तरी करा. सब लोग हाथ ऊपर करो, हाथ ऊपर करो जिसका आवाज आती है. बाकी सब भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे, भारत माता की, वंदे 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 वंदे, भारत माता की. देश का प्रधानमंत्री कैसा हो, देश का प्रधानमंत्री कैसा हो. अमीर गर्दी में ये पूरा ये होता है. सर सीएम है नहीं यहाँ पर. सीएम मैं बहुत ट्रक में हूँ सर. सीएम गया रे, सीएम गाड़ी में कहाँ पे? नहीं, पहले मेरे सामने था सीएम, पहले मेरे सामने ही था. देखता हूँ सर. किसको मिला नहीं.
आजची तिरंगा यात्रा महाराष्ट्राचे मंत्री आणि मलबार गेले 30 वर्ष प्रतिनिधित्व करणारे सन्माननीय मंत्री श्री मंगल प्रभात लोढाजींच्या या मलबार सुरू आले सगळे या यात्रामध्ये तिरंगा यात्रामध्ये आलेल्या सर्व लोकांचे मी स्वागत करतो. सभी लोग पुनः एक बार जोरदार घोषणा दीजिए. अरे देश का प्रधानमंत्री कैसा हो, देश का प्रधानमंत्री कैसा हो. भारत माता की, भारत माता की वंदे वंदे. अरे एक धक्का और दो. हेलो चेक. अरे जय श्री राम. पवन पुत्र हनुमान की, पवन पुत्र हनुमान की जय श्री राम. भारत माता की, भारत माता की. देश का प्रधानमंत्री कैसा हो, देश का प्रधानमंत्री कैसा हो. भारत माता की वंदे वंदे. नहीं होगा तुमसे. आगे चलो, आगे से पूछेंगे. चलो 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 आने को नहीं जाने दीजिए, आने को नहीं जाने दीजिए. आने से पहले बाइक मेरे को मिलेगा. बहुत थोड़ा पूरा फंस जाओगे मैं बोला. सौरभ लाइफ कलर की बैक टाकलाय. Yeah.
पकड़ इसको जरा, कैमरा पकड़, जान देना, गिर जाएगा कैमरा से।